श्री स्वामी समर्थ. नमस्कार. वृश्चिक राशीच्या जातकांनो, 5 एप्रिल पासून वृश्चिक राशींचा खेळ सुरू होणार. 18 वर्षाचा बदला की मोठा राजयोग. 5 एप्रिल 2026 ची ही तारीख तुमच्या नशिबाच्या पानावर रक्तासारख्या लाल अक्षरांनी लिहिली जाईल. कारण तब्बल 18 वर्षानंतर तुमच्या स्वतःचा राशीस्वामी मंगळ शनीच्या क्रूर विळख्यात अडकला आहे. आणि हे केवळ राशी परिवर्तन नाही, तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठं कुरुक्षेत्र उभं राहणार आहे. ज्या शत्रूंनी तुम्हाला आतापर्यंत त्रास दिला, ज्याने तुमची झोप उडवली, त्याचा हिशोब चुकता करण्याची वेळ आली आहे. की तुमच्याच एखाद्या चुकीमुळे तुमचं हस्तखेळतं घर उद्ध्वस्त होणार? हा प्रश्न आज प्रत्येक वृश्चिक राशीच्या व्यक्तीला अस्वस्थ करणार. कारण वृश्चिक राशीच्या जातकानो, 5 एप्रिलला केवळ मंगळ बदलत नाही, तर त्या दिवशी विकट संकट चतुर्थीचा भयानक योगायोग सुद्धा आहे. बाप्पाच्या या पावन दिवशी तुमच्या कुंडलीत एक असं अघोरी चक्र सुरू होईल, ज्याचा परिणाम थेट तुमच्या तिजोरीवर आणि तुमच्या काळजाच्या तुकड्यावर म्हणजे तुमच्या मुलावर होणार. तुमच्या पंचम स्थानात होणारी ही मंगळ शनीची युती म्हणजे जणू आग आणि बर्फाचा महासंगमच. तुमच्या शब्दातून निघणार वीज तुमच्या रक्ताच्या नात्यात कायमची दरी निर्माण करणार, की तुम्हाला रातोरात कोट्यावधी बनवणार. 5 एप्रिलच्या त्या रात्री तुमच्यासोबत असं काहीतरी घडणार ज्याची कल्पना तुम्ही कधी केलीच नसेल. तर वृश्चिक राशीच्या जातकानो, हा केवळ एक इशारा नाही, तर तुमच्या कर्माचा शेवटचा निकाल सुद्धा आहे. त्यामुळे 5 एप्रिल पासून तुमच्या पाठीमागे एक गुप्त असं संकट उभं राहणार, ज्याचा चेहरा तुमच्या ओळखीचाच असेल, पण तुम्ही त्याला ओळखू शकणार नाही. तुमच्या आरोग्यावर, तुमच्या इब्रतीवर आणि तुमच्या कष्टाच्या पैशावर कोणाची कधी नजर पडली आहे? या व्हिडिओमध्ये मी एक भयंकर असा खुलासा करणार आहे, जो ऐकून तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्हाला या महासंकटातून सुखरूप बाहेर पडायचे असेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण या दडलेला तो एक जाणीव उपाय तुमचं आयुष्य राखीतून पुन्हा उभं करण्याची ताकद ठेवतोय. तर वृश्चिक राशीच्या जातकानो, 5 एप्रिल 2026 ची ही तारीख साधी समजू नका. कारण या दिवशी तुमचा स्वतःचा राशीस्वामी मंगळ आपल्या शत्रूच्या म्हणजे शनीच्या मीन राशीत प्रवेश करतोय. तब्बल 18 वर्षानंतर आलेला हा अघोरी योगायोग आहे, जो तुमच्या नशिबाच्या जुन्या भिंती पाडून तेथे एका नव्या युगाची सुरुवात करेल. मंगळ हा रक्ताचा आगीचा कारक आहे मित्रांनो, तर शनी हा न्यायाचा आणि थंडवेचा देवता आहे. जेव्हा हे दोन उपग्रह, मोठे ग्रह, महाग्रह तुमच्या 5व्या घरात एकत्र येतील, तेव्हा तुमच्या बुद्धिमत्तेत आणि निर्णयामध्ये एक प्रचंड असा महाविस्फोट ऊर्जा निर्माण करेल. ही ऊर्जा तुम्हाला यशाच्या शिखरावर नेणार, की तुमच्याच अहंकाराने तुमचं मोठं नुकसान करणार, याचा थरार आता सुरू होईल. कारण वृश्चिक राशी जातकानो, 5 एप्रिलला केवळ मंगळ बदलत नाही, तर त्या दिवशी एक विकट संकट चतुर्थी आहे. बाप्पाच्या या पावन दिवशी होणारा हा बदल तुमच्या कर्माचा हिशोब चुकता करण्याची वेळ आली आहे. शनी व मंगळाची युती तुमच्या पंचम स्थानात म्हणजे जी विद्या आणि संतान स्थान आहे, याचा अर्थ असा की गेल्या अनेक वर्षापासून रखडलेली तुमची कामे आता वेग घ्यायला लागतील. पण या वेगावर शनीची करडी नजरही असेल. 18 वर्षापूर्वी तुमच्या आयुष्यात ज्या घटना घडल्या होत्या, कदाचित त्या स्वरूपाने अनुभव तुम्हाला आता पुन्हा यायला लागतील. हा काळ म्हणजे तुमच्या धैर्याची, सहनशीलतेची एक मोठी अग्निपरीक्षा ठरेल, जिथे तुम्हाला खूप जपून पावलंही टाकायची. त्यामुळे वृश्चिक राशीच्या जातकांनो, 5 एप्रिलच्या या रात्रीपासून तुमच्या आसपासच्या ऊर्जेत एक विचित्र असा बदल जाणवेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल खरा, पण तो आत्मविश्वास बदलला तर मात्र समोर उभा असलेला हा कालखंड तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकतो. तुमच्या राशीचा स्वामी जेव्हा शनीच्या विळख्यात जातो, तेव्हा तुमच्या मनात एक प्रकारचे गुप्त दडपण येऊ शकते. मुलाच्या बाबतीत किंवा तुमच्या प्रेम संबंधाच्या बाबतीत जसे काही खुलासे होऊ शकतात, हे ऐकून तुमच्या पायाखालची काही जमीन सरकेल. पण घाबरून जाऊ नका, कारण संकट चतुर्थीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. आणि मित्रांनो, हा भाग केवळ एक मोठ्या संकटाची, एक वादळाची नांदी आहे. खरा खेळ तर पुढच्या काही दिवसात रंगणार आहे. ध्यान देऊ नाही का, वृश्चिक राशीच्या जातकानो, 5 एप्रिल पासून तुमच्या कार्यक्षेत्रात एक अभूतपूर्व असा आणि धक्कादायक खळबळ उडवणारी घटना घडणार. तुमच्या राशीस्वामी मंगळ आता थेट शनीच्या साम्राज्यात शिरत चाललाय, ज्यामुळे तुमच्या करिअरमध्ये अचानक
विस्फोटक प्रगतीचे योग येतील. जे प्रमोशन, जी काही मोठी डील गेल्या कित्येक वर्षापासून रखडली होती, ती आता तुमच्या पदरात पडण्याची दाट शक्यता आहे. पण सावध राहा, शनीची तिथली उपस्थिती तुम्हाला सहजासहजी काही देणार नाही. तुमच्या प्रगतीचा मार्ग एका काठ्याने भरलेला आहे. ऑफिसमध्ये राजकारण असो किंवा तुमच्या पाठीत खंजीर खुपसणारे तुमचे सहकारी तुम्हाला अडचणी टाकण्याचा प्रयत्न मात्र नक्की करतील. त्यामुळे हा काळ म्हणजे तुमच्या संयमाची, यंत्री व बुद्धिमत्तेची एक मोठी अग्निपरीक्षाच ठरणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, 5 एप्रिलचा हा मंगळ गोचर विशेषतः जमीन जुमला, रिअल इस्टेट, पोलीस, सैन्य, तांत्रिक क्षेत्रातील लोकांमध्ये सुवर्ण संधी घेऊन येत आहे. गुप्त धन मिळवण्याचे व जुन्या विसरलेल्या गुंतवणुकीतून अचानक मोठा परतावा मिळण्याचे प्रबळ संकेत आहेत. मात्र अष्टम स्थानाचा स्वामी जेव्हा पंचम स्थानावर आपली दृष्टी टाकतो, तेव्हा शॉर्टकट आणि चुकीच्या मार्गाने पैसा कमवण्याचा मोह तुम्हाला येऊ शकतो. त्यामुळे हा मोठा अघोरी सापळा आहे मित्रांनो, लक्षात घ्या. जो तुम्हाला एका रात्री श्रीमंत होण्याचे स्वप्न तर दाखवेल, पण भविष्यात कोर्ट कचेरीच्या फेऱ्याही माराव्या लागतील. त्यामुळे संधी समोर आली तर डोळे उघडे ठेवूनच निर्णय घ्या. तर वृश्चिक राशीच्या जातकांनो, जरी सुरुवातीला संघर्षाचे काळे ढग दिसत असले तरी 5 एप्रिलच्या आज संकट चतुर्थीचा वरदहस्त तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारच. कारण मंगळाची प्रचंड ऊर्जा तुम्हाला अशी शक्ती देईल की तुम्ही अशक्य वाटणारी संकटे सुद्धा पायाखाली तुडवाल. तुमच्या कष्टाची चीज होण्याची वेळ आता आली आहे. जे लोक स्वतःचे नवे साम्राज्य उभे करण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी हा काळ लाईफ चेंजिंग ठरू शकतो. नशिबाची साथ, कर्माची जोड यामुळे तुमच्या आयुष्यात लवकरच सोन्याचे दिवस परतणार आहेत. स्वतःच्या राशीस्वामीवर मात्र विश्वास नक्की ठेवा, कारण हे महापरिवर्तन तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची शेवटची संधी देणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, 5 एप्रिलपासून तुमच्या जिभेवर साक्षात मंगळाचा ताबा असणार आहे, जो तुमचा राशीस्वामी असूनही सध्या शनीच्या क्रूर प्रभावाखाली आहे. तुमची वाणी आता साधी राहिली नसून ती एका विनाशकारी अस्त्रासारखी काम करेल. 5व्या घरात बसलेला मंगळ आणि तिथला शनी तुमची बोलण्याची पद्धत इतकी आक्रमक आणि अधिकारवाणीची करेल की समोरच्या व्यक्तीला तुमचं साधं बोलणं सुद्धा अपमानास्पद वाटू शकतं. एक चुकीचा शब्द, क्षणिक रागात दिलेलं उत्तर किंवा विनाकारण काढलेला जुना संदर्भ तुमच्या वर्षानुवर्षांच्या रक्ताच्या नात्यात कायमची दरी निर्माण करू शकतो. या काळात तुमच्या शब्दांमुळे तुमचे सर्वात जवळचे नातेवाईक तुमचे सर्वात मोठे शत्रू बनण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे गप्प राहणं हेच तुमचं सर्वात मोठं शस्त्र ठरेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, 5 एप्रिलची ही संकष्ट चतुर्थी तुम्हाला मोठं सावध करत आहे. विशेषतः प्रेमसंबंधांमध्ये आणि मुलांच्या बाबतीत मोठे विस्फोटक वाद उभे राहण्याचे संकेत आहेत. जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर तुमच्या संशयी स्वभावामुळे किंवा रागामुळे ते नातं एका क्षणात तुटू शकतं. मुलांच्या हट्टीपणामुळे किंवा त्यांच्या भविष्यावरून घरात कुरुक्षेत्र उभे राहण्याची शक्यता आहे. मंगळाची दृष्टी तुमच्या अष्टम स्थानावर असल्यामुळे तुमच्या किंवा कुटुंबातील कोणाचे तरी जुने गुप्त रहस्य बाहेर येऊ शकते, ज्यामुळे समाजात तुमची नाचक्की होण्याचा धोका आहे. या काळात तुमचं मौन हेच तुमचं रक्षण करणारं कवच ठरणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, जरी मंगळाचा हा प्रभाव तुमची वाणी कठोर करत असला तरी यामागे एक सकारात्मक बाजू दडलेली आहे. जर तुम्ही तुमच्या या ऊर्जेवर ताबा मिळवला तर हीच वाणी तुम्हाला प्रभावी वक्ता बनवू शकते. 5 एप्रिल नंतर तुमच्या बोलण्यात एक वेगळाच आत्मविश्वास आणि जरब निर्माण होईल, ज्यामुळे तुमचे शत्रूसुद्धा तुमच्याशी लढताना 10 वेळा विचार करतील. कठीण प्रसंगात स्वतःची बाजू मांडण्यासाठी किंवा अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी तुमची हीच रोखठोक वाणी वरदान ठरेल. संकष्ट चतुर्थीच्या आशीर्वादाने जर तुम्ही संवादात नम्रता ठेवली तर अशक्य वाटणारी कौटुंबिक कामं केवळ एका चर्चेने मार्गी लागतील आणि तुमचं हरवलेलं प्रेम तुम्हाला परत मिळेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, 5 एप्रिल 2026ची ही संकष्ट चतुर्थी तुमच्या आरोग्यासाठी एका भयंकर संकटाची नांदी ठरू शकते. तुमचा राशीस्वामी मंगळ जेव्हा शनीच्या युतीत येतो तेव्हा तो शरीरातील रक्ताभिसरण आणि उष्णतेवर थेट घाला घालतो. अष्टम स्थानावर पडणारी मंगळाची दृष्टी अत्यंत घातक मानली जाते, जी अचानक उद्भवणारे आजार किंवा गुप्त व्याधींचे संकेत देते. 5 एप्रिलपासून तुमच्या शरीरातील पित्त आणि उष्णता प्रचंड वाढू शकते, ज्यामुळे रक्तदाब, बीपी, मूळव्याध किंवा त्वचेचे जुने विकार पुन्हा डोकेवर काढतील. या काळात तुमच्या रक्ताशी संबंधित कोणतीही लहान तक्रार दुर्लक्षित करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे ठरेल, कारण शनीची दृष्टी या आजारांना दीर्घकाळ खेचण्याची ताकद ठेवते. वृश्चिक राशीच्या जातकांनो,
या कालखंडात केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यावरही मोठे अघोरी सावट आहे. 5 एप्रिलच्या रात्रीपासून तुम्हाला अनामिक भीती वाटणे, विचित्र स्वप्ने पडणे किंवा रात्रीची झोप उडणे असे त्रास होऊ शकतात. मंगळ आणि शनीची ही युती तुमच्या मेंदूवर प्रचंड दडपण निर्माण करेल, ज्यामुळे किरकोळ कारणावरून तुमचा संताप अनावर होईल आणि त्याचा परिणाम तुमच्या हृदयावर होऊ शकतो. वाहन चालवताना किंवा अग्नी आणि धारदार शस्त्रांशी संबंधित कामे करताना मृत्यूचा सापळा तुमच्या आसपास असू शकतो. त्यामुळे क्षणभराचा विसरसुद्धा तुम्हाला इस्पितळाच्या दारात नेऊन उभा करू शकतो. या काळात संयम हाच तुमचा प्राणरक्षक ठरणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, जरी हे आरोग्याचे संकट डोंगराएवढे दिसत असले तरी 5 एप्रिलच्या संकष्ट चतुर्थीचा पावन आशीर्वाद तुमच्यासाठी अमृत ठरेल. बाप्पाच्या कृपेने आणि तुमच्या राशीस्वामीच्या आंतरिक ऊर्जेने तुम्ही या कठीण काळावर मात करू शकाल. 5 एप्रिलनंतर जर तुम्ही तुमच्या आहारविहारावर ताबा मिळवला आणि नियमित प्राणायाम सुरू केला तर शरीरातील ही नकारात्मक ऊर्जा विरघळून जाईल. जुन्या आजारांमधून बाहेर पडण्यासाठी ही एक मोठी संधी आहे. तुमची रोगप्रतिकारक शक्ती इतकी प्रबळ होईल की कोणतेही गुप्त संकट तुम्हाला स्पर्श करू शकणार नाही. या महापरिवर्तनानंतर तुम्ही अधिक सशक्त आणि तेजस्वी होऊन आयुष्याच्या युद्धात पुन्हा एकदा विजेता म्हणून उभे राहणार आहात. वृश्चिक राशीच्या जातकांनो, 5 एप्रिलच्या या महापरिवर्तनात तुमचा राशीस्वामी मंगळ जरी शनीच्या विळख्यात असला तरी घाबरण्याचे कारण नाही. 5 एप्रिलला विकट संकष्ट चतुर्थी आहे, जो संकटांचा नाश करणाऱ्या गणपती बाप्पाचा सर्वात शक्तिशाली दिवस आहे. या दिवशी चंद्रोदयानंतर गणपतीला शेंदूर अर्पण करा आणि 21 दुर्वांची जोडी ओंग गणपतये नमः या मंत्राने अर्पण करा. वृश्चिक राशीचा स्वामी स्वतः मंगळ असल्याने या दिवशी हनुमान मंदिरात जाऊन चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि हनुमान बाहू किंवा बजरंग बाणचे पठण करा. हा उपाय तुमच्या शरीराभोवती एक असे अदृश्य रक्षाकवच उभे करेल, ज्याला शनीची वक्रदृष्टी किंवा मंगळाचा क्रूर कोप स्पर्शही करू शकणार नाही. वृश्चिक राशीच्या जातकांनो, या कालखंडात येणाऱ्या आर्थिक आणि कौटुंबिक अडचणी दूर करण्यासाठी एक अघोरी पण सात्विक उपाय अत्यंत प्रभावी ठरेल. 5 एप्रिलच्या रात्री तांब्याच्या पात्रात पाणी भरून त्यात थोडे लाल चंदन टाका आणि ते रात्रभर आपल्या उशाशी ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी एखाद्या काटेरी झाडाला, उदा, कोरफड किंवा गुलाब अर्पण करा. यामुळे तुमच्या कुंडलीतील अंगारक दोषाचा प्रभाव नष्ट होईल आणि घरात शांतता नांदेल. दर मंगळवारी लाल रंगाच्या वस्तूंचे किंवा मसूर डाळीचे दान करणे तुमच्यासाठी भाग्योदयाचे द्वार उघडणारे ठरेल. हे छोटे उपाय तुमच्या आयुष्यातील 18 वर्षांचा वनवास संपवून तुम्हाला यशाच्या शिखरावर नेण्यास मदत करतील. वृश्चिक राशीच्या जातकांनो, लक्षात ठेवा की मंगळ हा संघर्षाचा देव आहे आणि विजय हा नेहमी कष्टाळू व्यक्तीचाच होतो. 5 एप्रिलची ही संकष्ट चतुर्थी तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करण्यासाठीच आली आहे. बाप्पाच्या आशीर्वादाने आणि तुमच्या राशीस्वामीच्या प्रचंड ऊर्जेने तुम्ही अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवाल. तुमच्या मार्गात येणारे शत्रू स्वतःहून पराभूत होतील आणि रखडलेली कामे पुन्हा वेगाने सुरू होतील. हा काळ तुम्हाला रँक बनवण्यासाठी नाही तर तुमच्यातील खऱ्या योद्ध्याला जागे करण्यासाठी आला आहे. श्रद्धेने आणि संयमाने या महापरिवर्तनाचा सामना करा, कारण विजयाचा टिळा तुमच्याच कपाळी लागणार आहे. तर वृश्चिक राशीच्या जातकांनो, 5 एप्रिल 2026 पासून सुरू होणारा हा काळ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा धमाका ठरणार आहे. तुमचा राशीस्वामी मंगळ तुम्हाला राजा बनवणार की तुमच्याच रागामुळे तुमचं नुकसान होणार, हे आता तुमच्या हातात आहे. 18 वर्षांनंतर आलेली ही संधी सोडू नका, कारण नशीब एकदाच दार ठोठावतं. लक्षात ठेवा, तुमची भक्ती हीच तुमची खरी ताकद आहे. सावध रहा, सुरक्षित रहा आणि या महायुद्धासाठी तयार रहा. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या राशीबद्दलची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कमेंट्समध्ये पूर्ण श्रद्धेने लिहा, जय बजरंगबली. तुमच्या आयुष्यातही काही विचित्र घटना घडत असतील तर आम्हाला नक्की कळवा. अशाच प्रकारच्या रोमांचक, सस्पेन्सने भरलेल्या आणि अचूक राशी भविष्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून 5 एप्रिलचा कोणताही अपडेट तुमच्याकडून सुटणार नाही. धन्यवाद.